आज चंद्रपुरात अखेरचा दिवस आहे आणि चंद्रपुरात आल्याच्या नंतर आपल्या आवडीच्या गोष्टी खाणे आणि घेणे हे मी नक्की करते. म्हणून आम्ही सुरुवात केली पहिले तर पाणीपुरीमध्ये आणि कांच्या फास्ट फूडमधलं जे मंचुरियन आहे ते आम्ही सोडलं, कारण की आजकाल तिथली क्वालिटी तेवढी खास येऊन नाही राहिली. आणि सरळ आम्ही जे आहे गेलो बँगलोर बेकरीमध्ये घेतले काही जिरा टोस्ट आणि बाकीच्या काही वस्तू घेतल्या. आणि यामधली हे जे पेस्ट्री आहे, खोबरा पेस्ट्री, ते जे आहे मी जेव्हा ही 8 रुपयाची होती तेव्हापासून खात आहे आणि आताही मी जेव्हाही जाते चंद्रपूरला हे नक्की 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 खाते. आणि तिथून ते खाल्ली आणि आम्ही निघालो सरळ माझ्या वहिनीकडे. तिनेही मला काही जे फराळ होतं ते फराळ दिलं, ते फराळ घेतलं, पॅक केलं आणि जाता जाता आम्हाला मिळाले हे शिंगाडे. तर काकूला विचारलं, काकू मला फ्रेश तुम्ही चांगले तोडून शिंगाडे द्याल का? तर हो बाई म्हटली देतो. आणि मग तिथे चांगले 50 रुपयाचे शिंगाडे घेतले. दुपारीही घेतले होते पण ते खाऊन माझं मन काही भरलं नव्हतं. इथे पुन्हा शिंगाडे घेतले, शिंगाडे पॅक केले, काकूला पैसे दिले आणि समोर निघालो. आणि नेक्स्ट वेळ होती आता ही जिलेबीची. काळ्या जिलेबीमध्ये हे फक्त 4 पीस उरले होते. म्हटलं काकू चला करा पॅक, जे असेल ते घेऊया आणि जाऊया. आणि मग आखरीला भेटले हे शेंगदाणे गरम गरम. यापैकी तुमचं काय आहे आवडीचं ते मला नक्की सांगा आणि चंद्रपुरात आल्यावर तुम्ही काय खाता हेही नक्की सांगा. चला मला तुम्ही भेटूया आपण हैदराबादच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.